आभास की भास 1 तास जगण्याचा खरा टाइमपास या शो मध्ये मी आभास तुमचा आभास पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. पण आय एम शुअर सगळ्यांनी हे गाणं नक्कीच ऐकलं असेल. झूठ बोले कौवा काटे काले कौवे से डरियो. हे गाणं मी फारच मनावर घेतलं. म्हणजे मी खोटं बोलत नाही. अगदीच बोलणार नाही की मी कधीच खोटं बोललो नाही, पण निदान त्या दरम्यान मी कावळा अवॉइड करायचो आणि पितृपक्षात तर कधीच खोटं बोलायचो नाही. वेल तसं खोटं बोलणं ही पण एक कला आहे मेरे दोस्त. पण ती फक्त कला असावी, विकृती नसावी. आणि मला असं वाटतं की माणसाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या नाजूक क्षणी त्याला खोटं बोलावंच लागतं. जोपर्यंत तुमच्याकडे ते पाकिट होतं, तुम्ही पुण्याच्या गल्लीबोळात फिरत होता, राईट? आता तुम्हाला नव्याने सुरू करावं लागणार आहे, परत मेहनत करावी लागणार आहे आणि त्याने तुम्ही अमेरिकेच्या गल्लीबोळात फिराल. खोटं बोलणं हे नेहमीच चुकीचं असतं असं नाही. जर आपल्या खोटं बोलण्याने कुणाचं नुकसान होत नसेल, कोणी दुखावलं जात नसेल, तर त्याचं पाप लागत नाही. तिळगुळकर काय बोलताय काय तुम्ही? लाईक करू? येस मॅम, हीच तर कला आहे. फार फार तर काय असणार, त्याने तुम्हाला जळवायला फोटोमध्ये टॅग केलं असेल, पण तुम्ही त्याचा हा मोटो फिनिश करा. एक मिनिट. काय कॉमेंट केलं? देवाच्या कृपेने माझी इडा पिडा टळली. ऑल द बेस्ट. अमेझिंग मॅन. स्पेशली प्रेमात खोटं बोलावं लागतं. पण लक्षात ठेवा, खोट्याच्या आधारावर कोणतंही नातं टिकत नाही. म्हणून खरं बोला. जरी ते तुम्हाला शॉर्ट टर्म लॉस वाटत असेल, तरी ते लॉंग टर्म प्रॉफिट आहे ह्याची मला खात्री आहे. जरा विचार करा. आय एम व्हेरी शुअर तुम्हाला पटेल. नीतू, 1 मिनिट. काय चाललंय? काम करते. काम करतेस की कामात गोंधळ करतेस? तुझी घाई होती हा नीतू? हा, मग होत असेल ना. आणि हे सगळं का होतंय? कामाचं टेन्शन ग. कामाचं टेन्शन की अजून काहीतरी? अगं वेडे, यालाच प्रेमात पडणं म्हणतात. पल्लू, आता मध्येच हे काय बोलतेस तू? नीतू, तुला चांगलंच माहितीये मी काय बोलतेय ते. ऋषी आज तुझ्यापासून दूर चाललाय म्हणून डिस्टर्ब झालीयस ना? काय चाललंय तुम्हा लोकांचं? एखाद्याच्या मनात कुठली गोष्ट नसेल तरी ती आहेच असं कसं लादू शकता तुम्ही? नीतू, 1 मिनिट. नीतू, तू आधी स्वतःच्या मनाला विचार की तू आता जे काही बोललीस ते मनापासून बोललीस. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लच वर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स से? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक सॉरी. अरे
थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.